शिक्षक भरती संदर्भात काही जण सुप्रिया सुळेंना भेटलं, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. काय प्रकरण आहे? मला तुम्ही सुप्रिया ताईंना भेटलं, नेमकी काय निवेदन त्यांना दिलं, काय आहे प्रकरण? आज मी तुषार देशमुख युवा विद्यार्थी असोसिएशन सध्या नुकतीच शिक्षक भरती 2025साठी तिसरी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात आले आणि त्या परीक्षेचा निकाल उलटूनही 3 महिने झाले. आज निकाल प्रकाशित होऊन ही खरं तर शिक्षक भरती सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु तशी न होता या उमेदवारांनी महिना झालं प्रत्येकाच्या स्थानिक स्तरावरती पाठपुरावा करत आहे आणि त्या स्थानिक स्तरावरच्या पाठपुराव्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दुजोरा न दिल्यामुळे आम्ही इथं आझाद मैदानावरती आंदोलन करतोय. तर आज ताईंनी विरोधी पक्षनेते म्हणून आज आमची दखल घेतली आणि बोलल्यात की शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करू. खरं तर आत्तापर्यंत या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन हे सुरू व्हायला पाहिजे होतं आणि जाहिरात यायला पाहिजे होती, परंतु दुसरीकडे बाब शाळा समूहकरणाच्या नावाखाली कंत्राटीकरणाच्या नावाखाली एवढे पात्र उमेदवार असून अपात्र मुलांना नेमणूक देऊन राज्यातली शिक्षण व्यवस्था ढासळण्याचं काम हे सरकार करत आहे. आज घडीला महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा दर हा 7व्या क्रमांकावर गेला आहे. ही खरंच चिंतेची आणि दुर्दैवाची बाब आहे. या माध्यमातून एकच मला म्हणावंसं वाटतं की महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींनी यावर गरजेचं आहे वेळीच पावलं उचलण्याची, नाहीतर अपात्र मुलं येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य नक्कीच उद्ध्वस्त करतील. कारण एवढी MPSC इक्वल सिलेबस असलेल्या TET, CTET आणि टेट ह्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेली मुलं आज लाखोंच्या प्रमाणे रस्त्यावर फिरत आहेत आणि अपात्र लोकांना नोकरी देत आहेत. ही खरंच गंभीर बाब आहे. ती या पुढील काळात आज ही मुलं लोकशाही मार्गाने लढत आहे आणि आपल्याला माध्यमातून सांगतोय, प्रसार माध्यमातून, तर आज खरं तर पाहिलं तर शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर आंदोलन करावं लागतंय. हाच किती पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी बाब आहे. कधीपासून तुमचं आंदोलन सुरू आहे? सरकारने याच्यामध्ये काही दखल वगैरे घेतली? आतापर्यंत 2 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. सरकारने याबाबत कुठल्याही प्रकारे म्हणावी तशी दखल घेतली नाही आहे. कारण राज्यामध्ये सर्व विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आज घडीला या 78 वर्षानंतर अपेक्षित होतं, परंतु आज घडीला कंत्राटीकरणाच्या माध्यमातून ज्यांची पात्रता नाही आहे अशांना नेमणुका देऊन खरं तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणाची हेळसांड चालू आहे आणि त्या माध्यमातून युवा प्रशिक्षणार्थी असेल, कंत्राटीकरण आरोग्य विभागात असेल, त्यानंतर सोबतच खाजगी व्यवस्थापन, आदिवासी विकास असेल, अशा अनेक विभागात कंत्राटीकरणाच्या माध्यमातून या अपात्र मुलांना नेमणुका देत आहे. आमची एकच विनंती आहे, यांच्या परीक्षा घेतल्या त्या पद्धतीने या गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय देऊन लवकरात लवकर पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया तर पूर्ण करावी, पण राज्यातील तमाम गोरगरिबांची जी मुलं आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत सरकारी अनुदानित शाळेत शिकत आहेत त्यांना परिपूर्ण शिक्षक द्यावेत, नाहीतर येणाऱ्या काळात हे जनताच यांना उत्तर देईल. तुम्ही सुप्रिया सुळेंना तुम्ही भेटलं, सगळेजण विरोधी पक्षांना भेटत आहेत, नेमकी काय बोलणं झालं? सर, मी एक गरीब कुटुंबातील आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. माझ्यासारखे 2,11,000 विद्यार्थ्यांनी मे महिन्यामध्ये अभियोग्यता परीक्षा दिली. गेली 6 महिने झाली. या परीक्षेचा एकतर घ्यायला उशीर केला, त्यानंतर या परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी यांनी खूप वेळ घातला. आता निकाल घोषित करून देखील 3 महिने झाले. अजून 3 महिन्यापर्यंत यांनी कुठलीही प्रक्रिया सुरू केली नाही. आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये गेलो. शिक्षण आयुक्त कार्यालयातून आम्हाला अक्षरशः हाकलून देण्यात आलं. त्यांनी सांगितलं जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल, जेव्हा प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळेल. असे उद्धटपणे उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि शेवटी मग आम्हाला या आझाद मैदानात आंदोलनासारखं शस्त्र वापरावं लागलं. कारण आमच्यासारखे लाखो कुटुंबातून विद्यार्थी येत आहेत, परीक्षा देत आहेत आणि परीक्षा झाल्यावर म्हणजे आमच्याकडून परीक्षेसाठी अक्षरशः आर्थिक खूप पैसा गोळा केला जातो, परंतु आम्हाला न्याय दिला जात नाही. आमच्या परीक्षा घेऊन आमचं जे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू होणार होतं ते रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत चालू झालं नाही आणि रजिस्ट्रेशनच जर अजून चालू झालं नाही तर मग नियुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला जवळजवळ यांच्या गतीने जर चाललं तर 2 वर्ष लागतील. म्हणजे हे जे सरकार आहे, शालेय शिक्षण मंत्री, हे एकदम अपयश ठरलं आहे या शिक्षक भरती संदर्भात आणि एकदम कासवाच्या संथ गतीने ही शिक्षक भरती चाललेली आहे. म्हणजे आमच्या अक्षरशः आमच्या कुटुंबात आम्हाला विचारणी केली जाते, तू परीक्षा दिली त्याचं काय झालं, अशा मलाच नाही तर अशा लाखो विद्यार्थ्यांना विचारलं जातं. आणि सर, ही खरोखरच खेदाची बाब आहे. आम्हाला आमच्या अडाणी आईवडिलांना काही सांगता येत नाही, कारण आम्ही परीक्षा दिली पण पुढं काय झालं याचं आम्ही अंधारात आहोत. अजून आमचं जे भवितव्य आहे तेच अंधारात आहे. तर आम्ही आमच्या आईवडिलांना जे आम्हाला विचारतात परीक्षा देऊन तुझं काय झालं, त्यांना काय उत्तर देऊ? आम्ही काय देऊ शकतो सर? अक्षरशः आम्हाला म्हणजे परीक्षा देऊ आता खूप कंटाळा आला आहे सर. एकदम म्हणजे नाही का, ह्या शासन व्यवस्थेचा म्हणजे शिक्षण विभागाने आम्हाला परीक्षा घेऊन खूप आमच्यावर अन्याय केला आहे. अजून परीक्षा घेतली तरी देखील पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू नाही केलं. परीक्षा देऊनही नियुक्ती होत नाही आहेत, हा मुलं हैराण आहेत. सरकार याच्यावर दिरंगाई वर्तते.
या सरकारला एकच सांगायचं, आता महाराष्ट्रातल्या सरकारला खरं तर आता सरकारकडे न्याय मागण्यासारखी आमची आशा संपल्यात आणि अपेक्षासुद्धा नाही आहेत. आता न्याय मागणार आहोत आम्ही महाराष्ट्रातील जनतेला. कारण मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमाच्या द्वारे एकच विनंती करू इच्छितो आणि एक गंभीर बाब नमूद करू इच्छितो. SBIने वार्षिक दरडोई उत्पन्न जाहीर केले आणि त्या उत्पन्नाचा सर्वाधिक स्रोत हा स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरती करणाऱ्या युवकांच्या शुल्कापोटी आलेला होता. म्हणजे विचार करा, भारतीय स्टेट बँकेचा सर्वाधिक उत्पन्न देणारा स्रोत हा स्पर्धा परीक्षा करणारा युवक आहे. आज प्रत्येक परीक्षेमध्ये, मग ती महसूल विभागातील असेल 10,41,000, त्यासोबत शिक्षक भरती प्रक्रियेची नुकतीच नोव्हेंबरमध्ये होणारी TET परीक्षा असेल त्यासाठी 4,79,000, अशा या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून 2,11,000 या माध्यमातून सरकार या गुणवत्तापूर्ण उमेदवाराकडून शुल्कापोटी यांची आर्थिक लूट करते आणि दुसरीकडे पुजाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून नेमणूक देते. म्हणजे थेट धर्माला रासिंहासन आणि खरा बेरोजगार उपाशी हेच या देशात आणि राज्यात परिणामी हे अन्यायाद्वारे षडयंत्र चालू आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.